नमस्कार सर्वांना. आज आम्ही आरोहीच्या स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन बघण्यासाठी गेलो होतो. एंट्रन्सला इतकी सुंदर अशी रांगोळी काढली होती. हे नॉर्थ साईडची त्यांनी रांगोळी काढली होती, हे साऊथ साईड. खूप खूप मुलांनी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि एवढी मोठी रांगोळी होती ना. ईस्ट साईड मुलांचा खरंच क्रिएटिव्हिटी बघत होतो ना आम्ही. खूप खूप छान केल्या होत्या. इतकी सुंदर अशी त्या मुलींनी रांगोळी काढली होती की मला असा व्हिडिओ बनवावासा वाटला. हे तिथे आर्ट आणि क्राफ्ट गॅलरीमध्ये आम्ही गेल्यानंतर तिथे इतके सुंदर सुंदर मुलांनी क्राफ्ट बनवले होते. किती सुंदर होते बघा ना. इथे मुलं सायन्सचं प्रेझेंटेशन करण्यासाठी उभे होते आणि खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करत होते. म्हणजे असं ऐकलं ना की मुलांकडचं ऐकतच बसावं वाटत होतं, इतके सुंदर असं करत होते. किती सुंदर आर्ट्स केलेत त्यांनी. हे पिस्ता शेल्सचं तर मला खूप आवडलं, त्याच्यामुळे मी जरा त्याच्यावरती झूम करून हे करत होते. हे सगळे 6, 7, 4 स्टँडर्डची मुलं आहेत आणि एवढ्या लहान वयात ते खूप छान प्रकारे प्रेझेंट करत होते स्वतःला. पॅरेंट्सला तेवढंच एक्सप्लेन करून सांगत होते. हे तर एका मुलाने स्वतः काढलेले चित्र आहे. किती सुंदर काढले बघा. हे सगळे बेस्ट ऑफ वेस्ट चे आर्ट आणि क्राफ्ट बनवलेले आहेत. इथे आरोहीचं प्रेझेंटेशन चाललं होतं. किती सुंदर बनवलं बघा. स्कूलसाठी हे नक्कीच उपयोगी येईल. ज्या स्कूलमध्ये सांगतात की बेस्ट आउट ऑफ वेस्ट बनवा म्हणून, तर ह्याच्यामधून खरंच बनवण्यासारखे आहेत. हे सोलार सिस्टम खूप छान छान प्रोजेक्ट केले होते. हे फोटोसिंथेसिसचं होतं. हा पण प्रोजेक्ट मला खूप आवडला, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती थोडंसं व्हिडिओ बनवला त्याचा. किती छान आहे बघा, त्यात किती छान एक्सप्लेन केलं आहे. हे सगळं आर्ट आणि क्राफ्टची गॅलरी आहे, तिथे मी हे शूट केलेलं आहे. किती सुंदर बनवतात मुलं. हे सोलार सिस्टम, इथे सगळं हे ॲनिमल्स वगैरे आहे, सिटीज. ह्याच्यामध्ये छान पद्धतीत ह्युमन बॉडी चं प्रोजेक्ट बनवलेलं आहे. ते थर्माकॉलपासून बनवून त्याला छान अशी लेबलिंग केलेली होती. हे पिस्ता शेल्सपासून बनवलेलं आहे. किती छान असं बनवलेलं आहे. ह्याच्यामधून नक्कीच आपल्याला वेगवेगळ्या आर्ट आणि क्राफ्ट बनवण्याच्या आयडिया येतील असं वाटतंय. चला थांबूयात इथे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.